नमस्कार मंडळी, आज मी नेहमीपेक्षा वेगळ्या चवीचं चिकन बनवलं ज्याचं नाव आहे चिकन विंदालू। तुम्हाला जर मासे आणि चिकन यांचं एकत्रित चव चाखायची असेल तर रेसिपी नक्की ट्राय करा। तर चिकन विंदालू बनवण्यासाठी मी इथे 7 ते 8 बेडगी मिरच्या घेतल्या, त्याच्यामध्ये 1 चमचा धने हे मी पाणी टाकून अर्धा तास असे भिजत ठेवणार आहे। चिकन स्वच्छ करून धुवून बाजूला ठेवून दिलंय। अर्ध्या तासानंतर आपल्याला याचं वाटण करायचं, तर त्याच्यामध्ये बघा आता मिक्सरमध्ये मी धने, आलं, लसूण आणि मिरच्या हे एकत्रित असं बारीक वाटून घेतलंय आणि हे वाटण मी एका पातेल्यात काढून घेतलंय। आता आपल्याला इथे मॅरिनेट करायचं चिकन, तर त्याच्यामध्ये मी आता 1 चमचा व्हिनेगर टाकून घेते। तुमच्याकडे जर व्हिनेगर नसेल तर तुम्ही लिंबू वापरलात तरी चालेल। तर 1 चमचा व्हिनेगर, थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे। हे सगळं एकत्र मिक्स करून घेणार आहे चांगलं आणि त्याच्यामध्ये चिकन टाकून ते मॅरिनेट करत ठेवणार आहे अर्ध्या तासासाठी। चिकनला पण हे सगळा मसाला अगदी व्यवस्थित लागला पाहिजे असं चांगलं मिक्स करून ठेवायचं। अर्ध्या तासानंतर मी एका पातेल्यामध्ये तेल टाकून घेतलंय, त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता टाकून घेतलाय। कांदा थोडासा लाल झाल्यावर त्याच्यामध्ये जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते टाकून घेणार आहे। चिकनला छान असा कलर आलेला आहे। आता या कांद्यामध्ये चिकन चांगलं परतून घ्यायचं आहे आणि इथे मी कुठेही पाण्याचा वापर करणार नाही। इथे मी 1 बटाटा साल काढून त्याच्या मोठ्या मोठ्या फोडी करून टाकलाय। बटाटा जेव्हा चिकन बरोबर शिजतो तेव्हा त्याला एक छान सुंदर अशी चव येते। आणि आता मी झाकण ठेवून त्याच्यावर पाणी ठेवणार आहे। तुम्हाला जर इथे लागलं तरच तुम्ही पाववाटी पाण्याचा वापर करू शकता। तर इथे मी एक 4-5 मिनिटांनी उघडून बघितले तर मी ते मसाला ठेवलेलं जे भांडं होतं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलंय आणि ते विसळून त्याच्यामध्ये टाकून दिलंय। आता मी परत एकदा मिक्स करून झाकण ठेवून 15 मिनिटं चिकन शिजवून घेणार आहे। 15 मिनिटांनंतर बघा आता चिकन शिजलेलं आहे, बटाटे पण शिजलेले आहेत। गॅस थोडा बारीक करून घेते। भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। इथे आपलं चिकन विंदालू तयार आहे। बटाटा टाकल्यामुळे त्याला खूप छान अशी चव येते। तर आता मी ते सर्व करते। कधीतरी असं वेगळ्या चवीचं पण खायला पाहिजे, हो की नाही? आवडली ना रेसिपी? आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरायचं नाही। थँक्यू।